परवा दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 11:30च्या दरम्यान भाविकांचा क्रुझरने जात होते. त्यांचा शेजारील शिल्लेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅक्टरला धडकून अपघात झाला होता. त्याच्यामध्ये 10 लोक जखमी झाली होती. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे आणण्यात आलं होतं. त्यातील 3 जागेवरच डेथ झालेले होते. त्यामुळे त्यांना मॉर्चरीमध्ये ठेवण्यात आलं होतं. दवाखान्यात आणले त्यावेळेस त्यांच्या गळ्यामध्ये फोटो होते, दागिने होते. त्यानंतर ते दागिने मात्र नंतर दिसले नाहीत. म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल फिर्यादी मणिकंठा श्याम शेट्टी हे हैदराबादचे आहेत. त्यांनी येऊन तक्रार दिली की आमच्या मृतक नातेवाईक जे आहेत त्यांच्या गळ्यामध्ये दागिने होते, ते कोणीतरी काढून घेतलेले आहेत. तर त्यामुळे काल संध्याकाळी आम्ही चोरीचा गुन्हा दाखल केला. लगेचच टेक्निकल ॲनालिसिस केलं, CCTV कॅमेरे वगैरे इतर पाहिले, चौकशी केली आणि त्यामध्ये काही संशयित आमच्या लक्षात आले. त्या संशयितांना लगेचच आम्ही तपासासाठी बोलून घेतलं. मीनवाईल गुन्हा दाखल झालेला होता आणि तपासामध्ये इंट्रोगेशन करत असताना आमच्या लक्षात आलं की श्री आकाश साळवे हा गंगापूरचा राहणारा होता. तो तिथे आला होता आणि त्याने ती चोरी केलेली आहे. तर त्याला आम्ही काल ताब्यात घेतलं, त्याच्याकडे इंट्रोगेशन केलं आणि त्याच्याकडून सर्व मुद्देमाल साधारण 2,80,000चा मुद्देमाल दागिने आम्ही संपूर्ण जप्त केलेले आहेत. ज्यावेळेस मृतक हे आतमध्ये मॉर्चरीमध्ये ठेवत होते तर त्यावेळेस तिथे चतुर्थ श्रेणी कामगार दवाखान्यातला हाई होता, त्याची चावी त्याच्याकडे होती. परंतु हा आकाश साळवे आरोपी जो आहे हा गंगापूर चौकातून मदतीसाठी तिथे आला होता. तो अगोदर ॲम्ब्युलन्सवर काम करत होता 2-3 वर्षापूर्वी किंवा 5-7 वर्षापूर्वी. तर तो मदतीला आल्यानंतर त्यांनी त्या गळ्यात दागिने दिसले त्याच्या, म्हणून कदाचित त्याला वाटलं की चोरी करावी म्हणून तो बाहेर आला, मॉर्चरीमधून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा त्या कर्मचाऱ्याला सांगितलं की माझा मोबाईल आतमध्ये राहिला, म्हणून तो परत आतमध्ये गेला आणि त्यावेळेस त्याने मृतकाच्या अंगावरील दागिने चोरून घेऊन गेला.